नित्याच्या पप्पाने नित्यासाठी सकाळीच नारळ पाणी आणलं होतं, कारण नित्याला काल जे पित्ताच्या गांध्या उठल्या होत्या ना, त्याच्यामुळे नारळ पाणी पिल्याने थोडासा थंडावा मिळेल म्हणून. पण नित्याने काय पाणी पिलंच नाही, मग मीच पिऊन टाकलं. सोबत नारळातली मलाई सुद्धा खाल्ली. काल डॉक्टरांनी नित्याच्या अंगाला लावायला लोशन दिलं होतं, मग ते सुद्धा त्याच्या अंगाला लावून घेतलं. रात्रीची एक चपाती राहिली होती म्हणून त्याला तुपासोबत गरम करून घेतली. आणि उन्हाळा इतका वाढलाय ना, म्हणून मनी प्लांटच्या पानांना थोडंसं पाण्यानं स्प्रे मारून घेतला. गुढीसाठी लागणारं साहित्य आणण्यासाठी मी मार्केटमध्ये गेले होते आणि घरातला लसूण सुद्धा संपला होता. ह्याच्या आधी गावाकडून आणलेला देशी लसूणच मी वापरत होते आणि सोबतच या सीझनचे पहिले आंबे सुद्धा आणले होते. आंब्याच्या सीझनला गुढीपाडव्यापासूनच सुरुवात होते, म्हणूनच ते 2 दिवस आधीच आणून ठेवले होते, कारण थोडे आंबटच असतात ना सुरुवातीचे आंबे, आणि 2 दिवस छान पिकतील म्हणून. सोबतच नारळ सुद्धा आणला होता, कारण गुढीसाठी लागेल ना. संध्याकाळी 4:30च्या दरम्यान छान असा गारगार पाऊस पडून गेला. आता गारगार पाऊस पडल्यावर गरमागरम चहा तर झालाच पाहिजे ना. मग मस्त आलं टाकून चहा बनवला. खरं तर पाऊस पडल्यानंतर गॅलरीत बसून चहा पिण्याची मज्जा काही वेगळीच असते. हे सुख काही वेगळंच असतं. मस्त असा गॅलरीत बसून चहा आणि पाव एन्जॉय केला. संध्याकाळच्या टायमिंगला मी शेवग्याची सुकी भाजी बनवली होती. दरवेळेस पातळ भाजी बनवते, पण यावेळी म्हटलं थोडं काहीतरी वेगळं बनवूया. पण ही भाजी खरंच चवीला खूप छान झाली होती.